हेडलाइन्स प्रायोजक सर्वोत्तम मसाले रामबंधू मसाले। चालू आहे असं काहीतरी, कोण कोणाशी तरी बोलतंय। 100% चालू आहे, 100%। त्याशिवाय का हा सगळा घडून येत आहे? कोणतरी कोणाशी बोलतंय, कोणीतरी कोणाचं ऐकतंय। न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीमध्ये संजय राऊतांचं मोठं विधान। तुम्ही एकत्र या मग आम्ही एकत्र येतो ही लोकांची मानसिकता। लोकसभा आणि लोकभावनेचा विचार करून उद्धव ठाकरेंचं सकारात्मक पाऊल, तर राज ठाकरेंनीही लोकभावनेचा विचार केलाय। राऊतांचं युतीबाबत मोठं विधान। ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्याची वेळ ठरली आहे। वरळीमध्ये 5 जुलैला सकाळी 11 वाजता होणार मेळावा। मेळाव्याची जय्यत तयारी सुरू। मराठी बोलण्यास नकार दिल्यानं मनसेनं फेरीवाल्याला दिलेला चोप। या विरोधात मीरा भाईंदरमध्ये व्यापारी संघटनेचं आंदोलन, तर मोर्चा भाजपच्या दबावानंतर मनसेचा आरोप। पुण्यात राज ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्यानं एकाला मनसे कार्यकर्त्यांनी दिला चोप। अपशब्द लिहिणाऱ्या विरोधात मनसे आक्रमक। दिशा सालियन मृत्यू प्रकरणामध्ये घातपात नाही, एसआयटीच्या प्रतिज्ञापत्रात उल्लेख, तर 5 वर्षांपासून माझ्या बदनामीचा प्रयत्न। आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। मी एवढंच सांगेन की पिक्चर अभी बाकी है। दिशा सालियन प्रकरणी मंत्री नितेश राणेंचं सूचक विधान। मंत्री निलेश राणेंनी आदित्य ठाकरेंना डिवचलं। आदित्य ठाकरे बाजूने जात असताना राणेंकडून आदित्य ठाकरेंची नक्कल। कोंडव्यातील उच्चभ्रू सोसायटीमध्ये तरुणीवर बलात्कार, कुरिअर बॉय असल्याचं सांगत आरोपीचा सोसायटीत प्रवेश। पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती। संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत सोपान काका यांची दसूर फाटा इथं बंधू भेट, तर बंधू भेट पाहण्यासाठी लाखोंची गर्दी।